झी 24 तास एक पाऊल पुढे। मालिका अत्याचाराची या विषयावर आपण चर्चा करतोय। आपल्या सोबत आहेत निर्मला सामंत, प्रवळकर, माधव भंडारी, नयना सहस्त्रबुद्धे आणि मेधा पानसरे। आता माझ्यासोबत आहेत अंजली दमाने। अंजलीजी, आपलं स्वागत। मला माहिती आहे खूप लांबचा प्रवास करून केवळ या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण अक्षरशः धावत पळत आमच्या औरंगाबाद स्टुडिओमध्ये पोहोचलात। आपण चर्चा करतोय मालिका अत्याचाराची या भागामध्ये। मॅडम, नेमकं काय घडतंय दिल्लीत? आपण पाहताय की एका मुलीवर अत्याचार करण्यात आले, तिला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, पोलिसांनी एफआयआर नोंदवायला नकार दिला। त्याहीपेक्षा सुद्धा दिल्ली पोलिसांनी हे प्रकरण दाबायचाही प्रयत्न केला, ज्याचा एक तीव्र निषेध आता निर्मलाताईंनी केलेला आहे, माधव भंडारींनी केलेला आहे। नेमकं काय घडतंय असं वाटतंय? लहान मुलींवरचे अत्याचार गेल्या 10 वर्षात प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत। याला फक्त शासन जबाबदार आहे का आणखीन काही जबाबदार आहे? काय सांगाल आपण? शासन मुळात जबाबदार आहेच निगुडकर, पण या व्यतिरिक्त ही जी इनसेन्सिटिव्ह पॉलिटिशियन्स आहे, पुढारी आहेत आपले, ते आता खरोखर इतके इनसेन्सिटिव्ह झाले आहेत की त्यांना मुलांचा म्हणजे एवढ्या चिमुरड्या जीवांवर जर असे बलात्कार होत असतील तरी त्यांना अजिबात काही वाटत नाही। म्हणजे हे पुढारी गेले 3-4 दिवस कुठे होते? आज जे पुन्हा पुन्हा म्हटलं जात आहे की आम्हाला एकतर आम्हाला कोणाचंही मुळात राजकारण करायचंच नाही आणि बीजेपी नाही, म्हणजे मी भंडारी साहेबांनाही सांगते, काँग्रेसलाही निवेदन करते की या गोष्टीचं खरोखर राजकारण करू नका। कारण आज जर आपण बघितलं तर आत्ताच मी जालन्याहून इथे पोचले औरंगाबादला, तिथे एका 2 वर्षाच्या चिमुरड्या मुलीवर पण बलात्कार झालाय, 2 वर्षाच्या मुलीवर, आणि तो माणूस गेले 1.5 वर्ष पोलीस स्टेशनमध्ये अजून सडतोय, त्याच्यावरची केसची सुरुवातही झाली नाहीये। म्हणजे निगुडकर, कुठेतरी ऐकल्यावर असं वाटतं की ही पोलीस यंत्रणा जर त्यांना मदत करायची झाली तरी ते करू शकत नाहीत, कारण हे कायदे मुळात अंमलातच येत नाहीत। आणि हे आणणार कोण? आज तुम्ही मी आणणार का? मग ह्याला आपण जबाबदार कोणाला मानणार? की आज 5 वर्षाच्या मुलीवर, आणि त्याच्यावर आमच्यावर सुरुवातीला काय झालं की आम आदमी पक्षाच्या काही व्हॉलंटियर्सनी खूप प्रयत्नांनी त्या मुलीला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवलं, पोलिसांवर अक्षरशः जबरदस्ती करून एफआयआर रजिस्टर करायला लावली, आणि हेच पुढारी आज आम्हाला म्हणतात की आज आम्ही त्यात राजकारण केलं। अहो, कसलं राजकारण? कसलं? आमची पार्टी नाही, आमचं हे आंदोलन आहे। आणि खरंच सांगते, आज ती जर तिचा जीव आहे ना तो त्याच्याचमुळे आहे, कारण ती आज हॉस्पिटलचं तोंड बघू शकली। आज एखाद्या साध्या हॉस्पिटलमधनं एम्सपर्यंत तिला आम आदमी पार्टीच्या व्हॉलंटियर्सनी पोचवलं। ते राजकारण करण्यासाठी नाही भंडारी साहेब, आम्हाला खरोखर मनापासून वाटलं म्हणून आज आम्ही केलं। बरं, आज नीरज कुमार काय म्हणाले हे जर आपण ऐकलं, मला कल्पना नाही, कारण मी आधी याच्यावर नव्हते, आपण चर्चा केली त्याच्यावर मॅडम, झालं असेल आपण चर्चा केली। नीरज कुमार जे बोलले, हो, तर तेही अतिशय शॉकिंग होतं। ते म्हणतात की त्या एसीपीनं आम्ही सस्पेंड केलं, ज्या व्यक्तीने एका मुलीच्या 17 वर्षाच्या एका मुलीला 3 वेळा थपडा मारला, एकदा नाही 3 वेळा। बरोबर आहे। आपण हे जे सगळे आरोप आहेत अंजलीजी, हे सगळे आरोप आहेत, हे सगळे आरोप घेऊन आपण आता जातोय निर्मलाताईंकडे। निर्मलाताई, हे 4ही माननीय वक्ते, आपण क्षणभर राजकारण बाजूला ठेवूया, त्यांचा रोख हा दिल्ली प्रशासनावर आहे, दिल्लीच्या शासनावर आहे, दिल्लीच्या पोलीस यंत्रणेवर आहे, आणि त्याहीपेक्षा पोलिसांमधल्या पुरुषी मानसिकतेवर आहे। त्याच्याबरोबर सोशल मीडिया, ज्याच्यावर कर आणण्यामध्ये, ज्याच्यावर एक प्रकारचा दबाव आणण्यामध्ये कपिल सिब्बल अनेकदा बोलत होते, परंतु त्या सोशल नेटवर्किंग मीडियामधनं अशा प्रकारच्या आक्षेपार्ह गोष्टी येत असतात। काही वेळा सरकारी वेबसाईट हॅक करून त्याच्यावर टाकलं, आमच्याकडेच आम्ही बातम्या दाखवलेल्या आहेत। नेमकं काय चाललंय? याला सगळ्याला दिल्ली प्रशासनच जबाबदार आहे? मगाशी नयनाताईंनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले, आणि ते अतिशय एक स्त्री चळवळीमधल्या एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी राजकारण बाजूला ठेवून जे मुद्दे मांडले त्याच्याशी मी पूर्णतः सहमत आहे। विशेषतः आज स्मृती इराणी पण पार्लमेंटमध्ये बोलत होत्या, तेव्हा त्यांनी हे सांगितले की पॉर्नोग्राफी जे मटेरियल असतं ते सरळ सरळ त्याच्यात त्यांनी ते सांगितलं, ते त्यांचं भाषण मी ऐकलं। पॉर्नोग्राफी मटेरियल अँड साइट्स इतके इझिली अवेलेबल आहेत। मी पंकजा ठाकूर, ज्या CBF ज्याला म्हणतात सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन, त्यांना स्वतः मी ज्याला ते गाणं आलं मुन्नी बदनाम हो गई, त्याचबरोबर एक लडकिया पटाएंगे मिस कॉल्स, त्याला मी स्ट्रिक्टली त्यांना लिहिलं आणि त्यांना हे विचारलं की तुम्ही आयटम सॉंग जे आहेत ते तुम्ही का आणत नाहीत, कारण ही जी मानसिकता आहे
की एखादा म्हणजे आता त्याच्यावर फार मी बोलत नाही, कारण आपल्याला वेळ फार कमी. हा विषय असा आहे की जेवढं त्याच्यावर आपण बोलावं तेवढं कमी, इतका तो गंभीर विषय आहे. तर त्यावर त्यांनी मला आता ते मला उत्तर देत आहेत. म्हटलं फक्त फिल्म सेन्सर करावे असे नाहीत, टेलिव्हिजन मालिका आहेत, ॲडव्हर्टिजमेंट काउन्सिलचा जे रोल आहे तो अतिशय निष्क्रिय आहे. त्यावेळेला त्यांनी मला ते म्हणाले की 2 दिवसात आम्ही तुम्हाला लेखी जबाब देतोय, परंतु आम्ही सेन्सर बोर्डनी आता हे पण आम्ही ह्याच्यामध्ये आणतोय. आणि त्यांनी सांगितलं की जे फिल्मचे सॉंग्स आहेत, जसं नजमा हेपतुल्लानी पण आज जसे बोलताना सांगितलं की एक चिकन तंदुरी समजून तू मला बिस्किटबरोबर खा, अशा प्रकारे जर तुम्ही गाणी देता आणि आपली लोक बरीचशी सुशिक्षित माणसं सुद्धा पार्टीज ना त्या गाण्यावर डान्स करतात, एज्युकेटेड लोक, म्हणजे आपण पण किती हिपोक्रसी करतो ह्याच्यावर, की आपण स्वतः माणूस म्हणून सुद्धा किती असंवेदनशील झालोय. अशा प्रकारे आपण विकत सुद्धा कसं घेतो. म्हणजे चोर लोक तर आहेतच आहेत, क्रिमिनल्स तर आहेत. समाजाने पण थोडंसं कुठेतरी संवेदनशील होणं. आणि पोलिसांचा जो रोल आहे ते इतकं करप्शन आहे की पोलिसांना कायदे केले, त्यांनी हे पोर्नोग्राफी मटेरियल सीज केलं पाहिजे. देर इज अ बॅन, देर इज IPC मध्ये ह्याच्या सगळ्यांवर बॅन आलेला आहे. सोशल मीडियाचा पण जो वापर आहे तो पण अनरिस्ट्रिक्टेड नाही आहे, देर इज लिमिटेशन. परंतु मला असं वाटतं इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीला मी स्वतः पत्र लिहिणे, आता 26-27 तारखेला त्यांची कॉन्फरन्स होते, त्या इन्व्हायटेड मी, त्याला मी ठाम सांगणार आहे आणि मी सी टू इट की अशा प्रकारचे सेन्सॉर बोर्डवर निर्बंध आणले पाहिजेत. कारण त्याचा डायरेक्ट त्रास हा लहान मुलींना होतोय, आम्हा सर्व महिलांना होतोय. आणि हे सगळं इझिली घेण्यासारखं नाही आहे. हे आपण म्हणतो पण ही मीराताईंकडे जायचंय. मीराताई, आता आपण निलमाताईंचं ऐकलं, पण या सगळ्या बाह्य गोष्टीवर असं नाही का वाटत कुठेतरी आतून जो बदल घडायला पाहिजे तो बदल घडवण्यात आतापर्यंत आमची माध्यमं, त्याहीपेक्षा सुद्धा आमचे राजकारणी, आम्ही केलेले कायद्यानं फार तर सक्ती होऊ शकते, परंतु सक्तीमुळे ती गोष्ट पाळली जाईलच असं होत नाही. या सगळ्याचा परिणाम म्हणून ह्या घटना घडतायत. आपल्याला असं आधी वाटत होतं की स्त्रियांचं शिक्षणातलं प्रमाण वाढलं, स्त्री शिक्षण वाढलं की हे सगळं प्रमाण कमी होईल आणि स्त्रियांच्या बाबतीत एक समाजामध्ये प्रतिष्ठा, आदर तयार होईल. परंतु स्त्रियांचं शिक्षणातलं प्रमाण वाढून सुद्धा हे होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मला हे थोडं आणखी व्यापक पद्धतीने जोडावंसं वाटतं. आतून काही बदललं नाही आणि आपण यशस्वी ठरलो हे खरंय. या मगाशी मी सांगितलं त्या सर्व स्तरावर जशी निराशा आहे आणि तिथं अपेक्षाभंग आहे, तसंच शिक्षण व्यवस्थेबाबतीत पण सांगता येईल. शिक्षण व्यवस्थेमधून सुद्धा आपण स्त्री पुरुष समतेचं तत्व प्रत्यक्षामध्ये रुजवू शकलेलो नाही, ही वस्तुस्थिती आहे. जर उच्च शिक्षण घेतलेले तरुण सुद्धा मुलींकडं एक वस्तू म्हणून पाहणार असतील तर शिक्षण तिथं अपयशी ठरलंय, शिक्षणाची मूल्य अपयशी ठरली आहेत, हे एका बाजूला खरंय. आणि दुसऱ्या बाजूला मला असं वाटतं की हे जगभरामध्ये घडतंय आणि त्याचा आपण एक भाग आहोत, हे सुद्धा वास्तव लक्षात घेतलं पाहिजे. ही एक प्रकारची मला असं वाटतं की जागतिकीकरणाची जी धोरणं आहेत त्याचाही हा एक परिणाम आहे असं आपल्याला वाटतंय. बरोबर आहे. आता एक ब्रेकची वेळ झाली, पण तू ब्रेक नंतर मी अंजली दमाने आणि माधव भंडारी यांच्याकडे एक प्रश्न घेऊन जाणार आहे. तो प्रश्न म्हणजे लोक जोपर्यंत रस्त्यावर उतरत नाही, जनता जोपर्यंत रस्त्यावर उतरत नाही, तोपर्यंत अशा प्रकारचे आक्रोश संसदेपर्यंत जात नाहीत, तोपर्यंत असे प्रश्न माध्यम उचलून धरत नाहीत, तोपर्यंत असे प्रश्न सुटणारच नाहीत का? अशा प्रकारची एक मानसिकता या देशात तयार होते का? कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय मालिका अत्याचाराची. झी 24 तास, एक पाऊल पुढे.